श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आपण प्रत्येकजण नामजप करत असतो, पण नामजप करताना लिखित स्वरूपामधील नामजप कसा करावा आणि लिखित स्वरूपामध्ये नामजप केल्याने आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतात याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण भरपूर वेळा नामजप करतो तेव्हा आपले लक्ष बऱ्याचदा नामजपाच्या संख्येकडे अधिक असते. त्यापेक्षा आपण करत असलेला नामजप खरंच देवाच्या चरणांपर्यंत पोहोचतो का याची अनुभूती आपण घ्यायला हवी. याचा अर्थ नामजपाच्या संख्येकडे लक्ष देऊ नये असं नाही. खरे तर साधनेच्या प्राथमिक टप्प्यात संख्यात्मक नामजपही तेवढाच महत्त्वाचा आहे. परंतु संख्यात्मक नामजप करता करता आपल्याला मनातून ईश्वराला अनुभवत नामजप करायचा आहे. आपण जेव्हा नामजप करत असतो तेव्हा भगवंताला आपण सांगायचं आहे, हे भगवंता, मी नामजप करायला आरंभ करत आहे. आपणच माझ्याकडून हा नामजप करून घ्या. हा नामजप माझ्याकडून चांगल्या प्रकारे होऊ दे. यामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये अशी मी प्रार्थना करते. देवाला शरणागत भावाने प्रार्थना केल्यावर नामजप होण्यातील विघ्ने दूर होऊन नामजप चांगला होण्यासाठी लाभ होत असतो. तुमची जर एखादी इच्छा असेल की जी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होत नसेल, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज असेल, घरामध्ये आजारपण असेल ते दूर व्हावं असं वाटत असेल किंवा आर्थिक टंचाई आहे ती दूर व्हावी असं वाटत असेल, कोणत्याही इच्छेसाठी जर आपण नामजप करत असाल तर जर संकल्प करून तुम्ही जो नामजप केला तर तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होईल. अगदी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची ही प्रभावी सेवा देखील करू शकता. तर आता लिखित नामजप म्हणजे नक्की काय? तर आपण जो नामजप करत आहोत ते वहीमध्ये लिहायचं. या पद्धतीमध्ये आपण पहिला नामजप उच्चारतो, नंतर लिहितो आणि लिहिलेले योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यावरून दृष्टी फिरवतो. म्हणजे एक नामजप लिहिताना आपले 3 वेळा स्मरण होते. हा नामजप करताना आपले डोळे, हात, बुद्धी आणि मन नामात गुंतलेले असते. त्यामुळे नामजपाच्या वेळी आपले मन भरकटण्याची शक्यता कमी असते. नामजप लिहिलेल्या वह्या घरी ठेवल्या की ती वास्तू शुद्ध होण्यास आणि शुद्ध राहण्यास सहाय्य होते. नामाची गोडी लागण्यासाठी आरंभी नामजप हाताने लिहिणे, पुढच्या टप्प्याला तो मोठ्याने म्हणणे आणि त्यानंतर मन नामजपात रमायला लागल्यावर नामजप मनातल्या मनात करणे, अशा पद्धतीने नामजप हा करता येतो. तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये नामजपाची वही देखील मिळून जाईल. त्या वहीमध्ये प्रत्येक पानावरती आपण 108 वेळा श्री स्वामी समर्थ असे नाम लिहू शकतो. तसेच तुम्हाला जर वही मिळाली नाही तर तुम्ही आपल्या घरामधील एखादी नवी कोरी वही घ्यावी. त्यावरती आपण पहिल्यांदा श्री गणेशाचे नाव लिहायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं एका पेजवरती 108 वेळा नाव लिहायचं आहे. तर या नामजपाचे काही नियम आहे का? शक्यतो स्नान करून किंवा हातपाय तोंड धुवून जप लिहिण्यास बसावे. लाल शाईच्या पेनानेच आपण नामजप लिहावे. नामजप आपण रेषेवरच लिहावे. प्रत्येक पानावर 108 नामजप लिहावे. अर्धवट पान आपण लिहू नये. नामजप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत राहावे. नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येते. तुम्हाला ज्या भाषेमध्ये लिहिणे शक्य असेल त्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. लिखित नामजप वही योग्य जागी ठेवावी व पाने खराब करू नये. नामजप वही पायधुई पडू देऊ नये याची काळजी घ्यावी. परिवारातील एकाने अथवा सर्वांनी मिळून नामजप वही पूर्ण करावी. नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे म्हणून अक्षता, पाने, गंध, हळद, कुंकू, फुले, नैवेद्य, साखर अर्पण करावी. स्थानिक श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरामध्ये आपण ही वही अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला केंद्रामध्ये वही अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी ही वही ठेवली तरी पण चालेल, कारण की ही आपली संपत्तीच आहे. आपण अशा पद्धतीने जर नामजप केला तर आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होतेच. तुम्ही मग कोणत्याही वेळेमध्ये लिखित स्वरूपामध्ये नामजप करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला लिखित स्वरूपामध्ये नामजप करायचा नाही. अन्यथा तुम्ही संध्याकाळी जरी नामजप केला, अगदी बेडवरती बसून जरी तुम्ही लिखित स्वरूपामध्ये नामजप केला तरी पण स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल. मग ही सेवा कोण करू शकतं? अगदी घरातील तुम्ही
तुमची लहान मुले देखील ही सेवा करू शकता. ज्या व्यक्तीला लिहिता येते अशी व्यक्ती ही सेवा करू शकता किंवा तुम्ही सर्व कुटुंब मिळून देखील ही वही पूर्ण करू शकता. या सेवेचा लाभ खूप पटीने मिळत असतो. आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या 10 एप्रिलला आहे. या काळामध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते. त्यामुळे या काळामध्ये आपल्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही करायची आहे. कारण की जर सेवा केली तरच आपल्याला फळ हे मिळणार आहे. तसे जर मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये देखील आपल्याला लिखित स्वरूपामध्ये नामजप करायचा नाही. तसेच सूतक असेल त्या काळामध्ये देखील आपण लिखित स्वरूपामध्ये नामजप हा करायचा नाही. मग जे काही 5 दिवस आहे ते वगळून तुम्ही पुढील 5 दिवस काउंट करू शकता. अशा प्रकारे ही 21 दिवसांची सेवा देखील करू शकता. आपण श्री स्वामी समर्थ नाम लिहिताना जर आपल्याकडून एखादं नाव चुकलं तर आपण ते खोडायचं नाही. आपण दुसरं नवीन नाव खाली लिहायचं आहे. पण त्या वहीमध्ये आपल्याला खाडाखोड ही करायची नाही. तसेच आपण वहीचं पेज जे उचकत असतो ते आपल्याला हाताच्या बोटाच्या साह्यानेच उचकायचं आहे. पण आपल्याला त्याला थुंकीही लावायची नाही. श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती देखील सुधारत जाते व 6 लाख जप झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना देखील मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.